सकाळ तनिष्का त्रिप्रतिष्ठा अभियान गोडगाव यांच्या वतीने शिक्षक दिन व महिलांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न। आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी मल्टीपर्पज हायस्कूल गोडगाव तालुका बार्शी येथील शाळेच्या प्रांगणात शिक्षक दिन व महिलांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन सकाळ तनिष्का गटाने केले होते। प्रारंभी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व लोहकरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस अधिकारी शरण कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला। त्यानंतर सकाळ तनिष्का गटाच्या सदस्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार करत शिक्षक दिन उत्साहात साजरा केला। यावेळी पोलीस अधिकारी शरण कांबळे बोलताना म्हणाले की आयुष्यात नेहमी स्वप्ने बघायला कधीही घाबरू नका। तुमचं स्वप्न जे आहे ते विचारात बदलेल आणि तुमच्या कार्यात उतरेल। तसेच त्यांनी आपला संपूर्ण जीवनपट सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी शरण कांबळे, संस्थेचे अध्यक्ष विनायकराव गरड, सचिव पंडित लोहकरे, प्राचार्य जीवन लोहकरे, अरुण भड, मदन खटोड, वसंत काकडे, संतोष भड, जयमाला खुने, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, तसेच सकाळ तनिष्का समन्वयक प्रभाकर क्षीरसागर, तनिष्का गटप्रमुख शालन दसवंत, मनीषा सुतार, सुखनंदा सुरवशे, सुलन काजळे, दीपाली सुनील काजळे, महादेवी माने, मनीषा काजळे, शुभांगी भड, विद्या भड, सविता दसवंत, जयश्री दसवंत, अर्चना भड, उषा सुतार, कोमल काजळे, सविता भड, मथुरा दसवंत, मोहिनी भड, शीतल काजळे, दीपाली दत्तात्रेय काजळे इत्यादी तनिष्का व विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकवर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता। तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवराज गरड तसेच आभार प्रदर्शन हरिनारायण राठी यांनी मानले। रिपोर्ट PK न्यूज गोडगाव। उमगलं होतं आणि मला हे कळलं होतं की आपल्याकडल्या लोकांमध्ये पण ती ताकद आहे, आपल्या मातीमध्ये पण ती जान आहे। तुम्ही नेहमी मनावरती विश्वास ठेवा की आपण जे इमॅजिन करतो, कारण की कलामाने म्हटलेलं आहे की ड्रीम 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 म्हणजे काय, स्वप्न बघा। ड्रीम विल रिझल्ट इन टू थॉट्स। तुमचं जे स्वप्न आहे ते तुमच्या विचारामध्ये बदलत आणि देन दॅट थॉट विल रिझल्ट इन टू ऍक्शन आणि ते तुमच्या कार्यामध्ये उतरेल। त्यामुळे स्वप्न बघायला कधीच घाबरू नका, स्वप्न जरूर बघा। एक अमेरिकन मोठा एंटरप्रेनर आहे, मोठा बिझनेसमॅन आहे, सर्वांना माहित असेल स्टीव्ह जॉब्स। तो काय म्हणतो, स्टे हंग्री स्टे फुलिश, स्टे हंग्री स्टे फुलिश। नेहमी नवीन काहीतरी आत्मसात करण्याची तयारी ठेवा, लहान बाळासारखं नवीन नवीन गोष्टी शिका, नॉलेज आत्मसात करा। कारण की तुमची जी जर्नी आहे, हा प्रवास आहे तो लगातार आहे, म्हणजे नुसतं सर्व्हिसमध्ये जाऊन एंट्री मारणं तेवढंच नाहीये। एक मी किस्सा तुम्हाला सांगू इच्छितो। मार्च 2023 मध्ये अजमेरमध्ये माझं डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंग चालू होतं। माझी बॅचमेट होती केरळला, तिचा मला कॉल आला, 45 लाखाची चोरी करून असे 3 जे आरोपी आहेत ते अजमेरला येत आहे, माझी टीम येत आहे, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट कर आणि तेवढं त्यांना पकडून देण्यासाठी मदत कर। 9:30च्या सुमारास संध्याकाळी त्या टीमला भेटलो, लोकेशन ट्रॅक करत जात होतो, त्यांची मुवमेंट सतत होत होती। 2-3 तासाचा पाठलाग केला, एका रस्त्यावरती ते आम्हाला दिसले, त्यावेळेस खात्री झाली की कुठेतरी आरोपी आले। अजमेरचा दर्गा फार प्रसिद्ध आहे जगामध्ये, त्या दर्ग्याच्या एरियामध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी विखुरले गेले। आम्ही आमच्या टीमला डिवाइड केलं 5 ग्रुपमध्ये, 2-2 अशा वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये आम्ही सर्च करायला लागलो। त्यावेळेस कॉल आला की एका ठिकाणी हे आरोपी आहेत। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आम्ही येतोय, सपोर्ट आल्याशिवाय तुम्ही ऍक्शन घेऊ नका। परंतु आम्ही जायच्या आधीच त्यांनी ऍक्शन घेण्यास सुरुवात केली। त्यातला एक पळाला, त्याच्या मागे 5 लोक पळाले। मी आणि केरळ टीमचा एक माणूस, त्यावेळेस जो एक आरोपी होता त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होतो। आम्ही सिव्हिलमध्ये होतो, वरच्या अंगावरती नव्हते, त्यामुळे लोक कन्फ्युज होते की नेमकं काय चालू आहे। आणि ज्यावेळेस मी त्याच्या कमरेला पकडलं त्यावेळेस त्यानं पहिली गोळी मारली आणि त्यावेळेस कळलं की कुठेतरी त्याच्या हातामध्ये पिस्तूल आहे। त्यावेळेस मी डगमगून गेलो नाही, कारण मला माहित होतं, आत्मविश्वास होता की ह्या आव्हानावरती पण मी मात करू शकतो।
त्यावेळेस त्याचा हात आणि त्याची जी पिस्तूल आहे त्या दोघांना खूप जोरामध्ये खालच्या साईडला दाबून धरलं. तेवढ्यामध्ये त्यांना 2 गोळ्या मारल्या, त्या दोन्ही खाली लागल्या. तेवढ्यात मला एका सहकार्याची मदत मिळाली. त्याने त्याच्या खांद्यावरती धरला आणि त्याची जी बंदूक होती त्याच्या दोन्ही पायामधून खेचून घेतल्याने पाठीमागनं त्याला ओव्हरपॉवर केलं. आणि ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये या दोघांना नेलं, जो पळून गेला त्याला पण नेण्यात आलं. त्याच्या बॅगमध्ये एक पिस्तॉल 5 राऊंड आणि ज्याच्या हातातून मी बंदूक घेतली त्याच्यामध्ये आणखी 2 राऊंड शिल्लक होते. हा जो क्षण होता, हा क्षण, या क्षणावरती मी विजय का मिळवू शकलो, तर ज्या पद्धतीची आव्हानं माझ्या लाईफमध्ये आली, ज्या पद्धतीची संकट माझ्या लाईफमध्ये आली, त्याने कुठंतरी एक प्रेरणा दिलेली, आत्मविश्वास दिलेला की ह्या बिकट संकटावरती पण मात करू शकतो. मला आज इथं येऊन तुम्हाला सांगायचा एकच उद्देश आहे की तुमच्यापैकी एकानं जरी माझ्याशी रिलेट केलं, माझ्या संघर्षाशी रिलेट केलं, माझ्या प्रवासाशी रिलेट केलं, तर माझं आज देण्याचं सार्थक आहे. कारण माझा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात आवडणारा विषय हा आहे की जी नवी पिढी आहे, मला खूप वाटत होतं की ज्यावेळेस मी बसायचो त्यावेळेस नवीन अधिकाऱ्यांना जाऊन भेटावं. मी खूप वेळा वाचित कॉलेजमध्ये असताना, मास्टर्समध्ये असताना आत्मचरित्र वाचायचो, यशस्वी माणसाची गाथा वाचायचो. त्यावेळेस नक्कीच वाटायचं की मला अशा लोकांना भेटायचं, आणखी खूप प्रेरणा घ्यायची. तुमच्यामध्ये असाही एखादा नक्कीच असणार आहे की ज्याला वाटत असेल की हा प्रवास आणि माझा प्रवास सेमच आहे, ह्या प्रवासाने त्याला जर नक्कीच प्रेरणा मिळाली तर आजच्या इथं येण्याचं आणि तुमच्यामध्ये सर्वांमध्ये बसून बोलण्याचं सार्थक झालं. मी जाता जाता एवढंच म्हणेल की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मला इथं येऊन गौरवान्वित केलं आणि अशा क्षणी मला बोलण्याचं भाग्य मिळालं, याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी